नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी, अजिबात कडवट न होणारी, लहानांपासून मोठे आवडीने खातील अशी कारल्याची सोप्या पद्धतीने भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। इथे मी पाव किलो कारली अशा आकारामध्ये कट करून घेतल्यात। कट केल्यानंतर यातील बियांचा जो भाग आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आणि कारली साफ करून घ्यायची आहेत। आता कारली धुण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालून घेतलंय। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचं। आता गोलाकार कट केलेली कारली आहेत ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत। आता एकसारखी आपण ही कारली थोड्या वेळासाठी या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत, म्हणजे कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये तेल घालून घेऊयात। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरी चालेल। इथे मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे। आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊयात। एक छोटा चमचा जिरे घालूयात। जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगले भाजले गेले पाहिजे। आता यामध्ये आपल्याला अगदी बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी लहान आकारामध्ये म्हणजे चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेले आहेत। हे कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि गॅस मध्यम करायचा आहे। एकसारखा हलवत हा कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला गेला की यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट आहे ते घालून घेऊयात, किंवा तुम्ही नुसतं लसूण आलं किसणीने किसून घातलं तरीही चालेल, किंवा ओबडधोबड चेचून घातलं तरीही चालेल। आता कांद्यासोबत हे आलं लसूण आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालून घेऊयात। 1 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हळद, आवडीनुसार तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। आता एकसारखं कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता 1 टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतले ते घालून घेऊयात। तेही आपण या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। टोमॅटो कट करून घालण्याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरली तरीही चालेल। आता आपल्याला 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो चांगले शिजले जातील आणि या मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होईल आणि मसाला आपला चांगला खरपूस भाजला जाईल। आता मसाला एकसारखा हलवून घेऊयात। टोमॅटो पाहू शकता अगदी मऊसूद असे झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे चिंचेचा गर आहे तो घालून घ्यायचा आहे। कारलं चवीला कडवट असतं आणि यामध्ये चिंचेचा कोळ घातला तर कारल्याचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि कारल्याची भाजी यामुळे खूप चवीला छान लागते। आता एकसारखे आपण या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा साखर घालून घेऊयात। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा खडा वापरला तरीही चालेल। एकसारखं मिक्स करून घेऊयात। संपूर्ण मसाला एकसारखा तेल सुटेपर्यंत आपण चांगला भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे मसाला कोरडा पडत नाही आणि अगदी ओलसर मसाला तयार होतो। मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला अगदी गॅस लहान करून ही कढई थोड्या वेळासाठी बाजूच्या शेगडीवरती ठेवून द्यायची आहे, म्हणजे मसालाही चांगला भाजला जाईल आणि आपण पुढची प्रोसेसही पटकन करून घेऊयात। गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलाय। यामध्ये चमचा ते 1.5 चमचा तेल घालून घेतलंय। जी आपण मिठाच्या पाण्यामध्ये कारली भिजत ठेवलेली होती ती कारली मी मिठाच्या पाण्यातून काढून कोरड्या कपड्याने चांगली पुसून घेतलेली आहे। पूर्णपणे कारलं कोरडं झाल्यानंतर पॅनमधल्या तेलामध्ये आपल्याला ही कारली घालून घ्यायची आहेत। आता आपल्याला हे कारलं तेलामध्ये थोडा वेळ चांगलं परतवून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण कारल्याची भाजी बनवतो त्यावेळेस जर कारली तुम्ही तेलामध्ये थोडा वेळ एकसारखी परतवून घेतली तर कारल्याचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो। तुम्ही एकदा ही टिप नक्की ट्राय करून पहा। साधारण 5 ते 7 मिनिट मी ही कारली तेलामध्ये एकसारखी हलवत भाजून घेतलेली आहेत। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि लाल तिखट घालून घेऊयात। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आता एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात। पूर्ण हळद आणि तिखट आहे ते या कारल्यांच्या फोडीला लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजलेली कारली आहेत ती बाजूला काढून घेऊयात। तोपर्यंत आपला कढईमध्ये ठेवलेला मसाला आहे तोही चांगला भाजला गेलेला आहे। चांगला लाल बुंद असा हा मसाला दिसायला सुरुवात झालेली आहे।
आता यामध्ये आपल्याला लगेच भाजून घेतलेली कारली आहेत ती घालून घ्यायची आहेत आणि यामध्ये जे शिल्लक तेल असेल तेही आपण या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं। लगेच आपण हा मसाला कारल्यांमध्ये एकसारखा लावून घ्यायचा। तुम्ही थोडं यामध्ये बेसन पीठ वापरलं तरीही चालेल, बेसन पीठ घातल्यामुळे कारल्याची भाजी अगदी मिळून यायला मदत होईल। आता यामध्ये आपण अजून अर्धा कप पाणी घालून घेऊयात आणि एकसारखं कारलं या रश्श्यामध्ये बुडेल, मसालाही चांगला ओलसर होईल इथपर्यंत हलवून घेऊयात। आता यावरती झाकण ठेवूयात, गॅस अगदी लहान करूयात आणि साधारण 5 मिनिट आपल्याला हे कारलं वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर हे कारलं अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता खूपच छान असं हे रसरशीत कारलं दिसायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खावा किंवा चपाती किंवा बाजरीची भाकरी कशासोबतही खावा, चवीला खूपच छान लागणारं अशी चमचमीत अशी ही कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, धन्यवाद।